नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी अनेक प्रश्न उपस्थित झाले. कारण दराडे यांचा अर्ज भरण्याच्या वेळी भाजपचे महत्वाचे गिरीश महाजन उपस्थित नव्हते. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे देखील गैरहजर होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार यावेळी उपस्थित नव्हता. त्यामुळे वरवर पाहता महायुती एकत्र दिसत असली तरी स्थानिक पातळीवर सर्व काही सुरळीत नसल्याचं समजतंय. नेमकं नाशिकमध्ये काय सुरू आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना. महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत. सुहास कांदे यांनी आपल्या पत्नी अंजुम कांदे यांच्यासाठी उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. ते शिवसेनेचेच नेते आहेत. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. त्यामुळे त्यांची नाराजी कितपत आहे आणि ते निवडणुकीत किती सक्रिय भूमिका बजावतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागले. आता बघा, या निवडणुकीत सर्वात महत्त्वाचा फॅक्टर ठरणार आहे तो म्हणजे छगन भुजबळ यांचा फॅक्टर. कारण नरेंद्र दराडे आणि छगन भुजबळ यांचे राजकीय संबंध कायमच चढ उताराचे राहिलेत. काही वर्षांपूर्वी दराडे यांनी छगन भुजबळांकडे मैत्रीचा हात पुढे केला, पण छगन भुजबळांनी त्याला प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे आज भुजबळ हे दराडे यांच्या विजयासाठी किती मनापासून प्रयत्न करतील हा मोठा प्रश्न आहे. अशात भुजबळांचे समर्थक आणि जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोरख बोडके यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मतामध्ये काही वेगळं गणित तयार होऊ शकतं का याची चर्चा सुरू झाली. दुसरीकडे भाजपमध्ये ही चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही आहे. कारण गणेश गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे त्यांनी 2 अर्ज भरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी आपल्याला उमेदवारीचं आश्वासन दिलं होतं आणि म्हणूनच आपण उमेदवारी अर्ज भरलाय असा दावा त्यांनी केलाय. त्यामुळे आता आपण माघार घेणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. महत्त्वाचं म्हणजे उमेदवारी अर्ज दाखल होत असताना सूचक आणि अनुमोदक म्हणून भाजपचे सगळे नगरसेवक, महापौर आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सही केली आहे त्यावेळी अर्जावर. कारण ही जागा भाजपला मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. यामुळे आता राजकीय कोंडी निर्माण झाली आहे. कारण ज्यांनी गीते यांना पाठिंबा दिलाय त्यांनाच आता महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून नरेंद्र दराडे यांच्यासाठी काम करावं लागणार आहे. आता ते करतील की नाही हा वेगळा मुद्दा. खरं तर दराडे यांच्या समोर आव्हानांची मालिका सुरू आहे. कारण एका बाजूला छगन भुजबळ, दुसऱ्या बाजूला सुहास कांदे आणि संभाव्य नाराजी, तर तिसऱ्या बाजूला गीते यांची बंडखोरी आणि चौथ्या बाजूला भाजपमधील स्थानिक अस्वस्थता. या सगळ्यातून मार्ग काढत दराडे आपले आमदारकी कायम ठेवतील की महायुतीच्या पडद्यामागे काहीतरी वेगळाच रंग खेळला जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण नाशिकची ही निवडणूक फक्त एका जागेची निवडणूक राहिलेली नाही आहे, तर ती महायुतीतील अंतर्गत समीकरणं, स्थानिक नेत्यांचा प्रभाव क्षेत्र आणि भविष्यातील राजकीय ताकद बनलेली आहे.